कोणत्या भाषेत ऐकणार? हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये? आवाज येत नाही. कोणत्या भाषेमध्ये? डिफेन्स ऑल महाराष्ट्र माइंड पॉवर कॉन्सन्ट्रेशन मेमरी टेक्निक या विषयावर जवळपास 3000 कलम व्याख्यान दिली आणि काही वर्षामध्ये 5 लाख प्लस स्टुडंटला ट्रेनिंग सुरू आहे. डिफेन्स या दरम्यान मला दोन प्रकारचे आत्मे बघायला मिळाले, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. सकारात्मक बोलायचंय सगळ्यांनी, सकारात्मक. सकारात्मक विद्यार्थी बुद्धिमान असतात आणि बुद्धिमान विद्यार्थी बसताना सरळ बसतात, कारण सरळ बसल्याशिवाय लक्ष लागत नाही. मोजून एक 20 ते 25 मिनिटं बोलणार आहे, परंतु या दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष नसलं तर उभं करून कोणताही क्वेश्चन आज करू शकतो, कारण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. लक्ष देणार? येसानो मोठ्याने येच बोलायचं. येसानो डिफेन्स माहिती आहे, ज्याप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते, त्या पद्धतीनं माणसाला जीवनासाठी मोटिवेशन म्हणजे प्रेरणेची आवश्यकता असते. असं म्हणतात की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, म्हणजे डोक्याने चालतात हे या पोचतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मनुष्य किती जगला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे. आज जर विचार केला, भारताची लोकसंख्या 2011च्या अंतिम जनगणना 121 कोटी 1,93,422. आता लोकसंख्येचं आयुष्यमान मित्रांनो सरासरी 60 वर्ष आहे. किती वर्ष? बोलायचं मोठ्याने, किती वर्ष? 60 वर्ष आपल्याला पूर्णपणे जगायला मिळतात मित्रांनो? नाही. 60-30 वर्ष आपले सगळ्यांचे झोपेत जातात. 60-30 वजा करा, किती उरले? आवाज येत नाही. किती उरले? अजून 5 वर्ष टीव्ही पाहण्यात गेले, किती उरले? नाही येत आवाज. किती उरले? 5 वर्ष आजारपणात गेले, किती उरले? हे सर्वजण 10, 12, 13 वर्षाचे असतात. येसा ना? याच बोला पुढे. येसा ना? ते वजा करा, किती उरले? 4, 5 किंवा 6. येसा ना? पण आणखी एक प्रश्न, देवानं खूप सुंदर जन्म दिले. देवानं आपल्या जगण्यासाठी सगळ्यांना किती जन्म दिलेले आहेत? 1, 2, 4 का 7? मोठ्याने बोला. 1, 2, 4 का 7? 7 कुणी सांगितलं? नीट विचार केला की एकाच जन्म ते पण अर्ध चाललंय आणि अर्धच बाकी आहे. डिफेन्स ऑफ ऑल महाराष्ट्र प्रोग्राम अंडरस्टूड प्रोग्रेस. जर प्रगतीचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक आत्म्यानं काय करायला हवं? आपण खूप चांगली पुस्तक वाचलीच. बोलायचं मोठ्यात, वाचलीच. आवाज येते, वाचलीच. बसताना सरळ बसतच, उत्साही राहिलच, चांगला अभ्यास केलाच. पण आज समाजात तसं दिसत नाही. तुमचं माहिती आहे, कभी सुभाषचंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो भाई तुम्हें आजादी. मोठ्याने बोला, तुम मुझे खून दो भाई तुम्हें. पण आज काही लोक म्हणतात, ये दोस्त तुम्हें तंबाकू दे, मैं तुझे चुना देता. इसलिए निरसन नहीं होता, म्हणून प्रगती होत, विकास होत. मित्रांनो, एक सभा चालू होती. काय चालू होती? त्या सभेमध्ये बुद्धिमान लोक बसले होती. बसताना सरळ बसतो, त्या सरळ बसल्यावर लक्ष लागतं. त्याने एक मित्रांनो टेबल घेतला, मोठा. काय घेतला? टेबल. टेबलवर 2 ग्लास घेऊन ठेवले, एक पाण्यानं भरलं, एक दारूनं. पाण्यात काही कीटक टाकली. निरीक्षण करा काय झालं. 5 मिनिटात पाण्यातली कीटक किटवेर स्विमिंग. स्विमिंग करणं म्हणजे काय? पोहणे. दारूतली कीटक डिमाईज झाली म्हणजे मेली. आणि त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला, तर तू काय शिकला? व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दिस? ते म्हटलं, काय शिकलात? ते सर म्हणे, दारू तू राहिली. सर मी उत्तर देऊ का? काय शिकलो? हे म्हटलं, द्या उत्तर. उत्तर सर मी हे शिकलो ना की म्हणे माणसानं आयुष्यात खूप दारू पिली पाहिजे. म्हणे सर असं का? दारू पिल्यानं पोटातले किडे मरतात. त्यांना हे सांगायचं होतं की दारू पिल्यानं माणसं, मोठ्याने बोला, दारू पिल्यानं माणसं काही खूपच लवकर मरतात. वयाच्या 30व्या वर्षीच. राम नाम सत्य, राम नाम. म्हणजे कधी व्यसन करता कामा नाही, खोटं बोलता कामा. चला, आम्ही पुण्याहून आलो इथं. काल त्याचं कारण सांगतो. हे सोडून तोच विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतोस ज्याची स्मरणशक्ती प्रगड आहे, स्ट्रॉंग आहे. हे सोडून तोच विद्यार्थ्याला काहीतरी क्रांती करू शकतो. हे सोडून ज्याची मेमरी कमी आहे तो जीवनात यशस्वी होऊ शकत. मग काय आपण ही मेमरी वाढवली पाहिजे का? येसा ना मित्रांनो, तीच मेमरी वाढवण्यासाठी मी इथं आलोय. येसा ना. पण तुम्हाला सांगण्यापूर्वी शिकवण्यापूर्वी तर माझी मेमरी चेक करा, कारण घेणार इतका स्ट्रॉंग असता, देण्यास थोडा तरी त्या लेवलचा असला
पाहिजे. येसा ना काय कोणता एखादा व्यक्ती पूर्ण 1 वर्षाचं कॅलेंडर 5 मिनिटांमध्ये पाठ करू शकतो का? करू शकतो. बघायचं येसा ना चेक करूया. फ्रेंड्स, तुम्ही तुमचा वाढदिवस बर्थडे साजरा करतात का? येसा ना किती जण करतात? हात वरती करा. डाऊन हँड, हात खाली करा. तुमचा बर्थडेचा दिवस म्हणजे कोणत्या वारी येणार आहे या वर्षी, तो तुमचा वार मी सांगणार आहे. तुम्ही मला फक्त सांगायचे जन्मतारीख पूर्ण सांगायची. येसा ना कोणत्या वारी येणार दिवस मी सांगणार आहे विदिन सेकंदाच्या. येसा ना पण तो दिवस तुम्हाला माहित असला पाहिजे. येसा ना किती जणांना माहिती आहे? दिवस हात वरती करा. वार माहिती? उभी राहा पटकन. उभी राहा. अजून कोणाला माहिती? वार पटकन. तुमचा वार मी सांगणार आहे. उभी राहा. नेक्स्ट. अजून कोणाला माहिती आहे? पटकन हात वरती करा. उभी राहा. तू पण उभी राहा. उभी राहा. एक 4-5 विद्यार्थी. कुणाला माहिती आहे? उभी राहा. अजून बरोबर. अजून कोणाला माहिती आहे? 14 ऑक्टोबर. बघूया 14 ऑक्टोबरला ह्या वर्षी कोणता दिवस? 14 ऑक्टोबर मंगळवार. तुझा बर्थडे येणार आहे ह्या वर्षी ट्यूजडे म्हणजे मंगळवारी. बरोबर आहे. थँक्यू. 1 मे एक गुरुवार आहे ह्या वर्षी. बरोबर आहे. थँक्यू. किती? 16 जून. यस 16 जून सोमवार आहे. बरोबर आहे. थँक्यू. 11 जुलै शुक्रवार. थँक्यू. वाजवायचं जोरात वाजवा. नाही तर काही ठिकाणी सर वाजवू का नको? क्लॅपिंग उत्साह आणि एनर्जी वाढते. जानेवारी गुरुवार. बरोबर आहे. 7 जन्मदिवस. कोणता दिवस? पुन्हा त्यांनी विचारायचं आहे ज्यांना रिअली, ज्यांना खरंच आपला जन्मदिवस तारीख म्हणाली हे सांगा. मी सांगतो जन्माचा दिवस. येसा ना पण त्यांनी मला विचारा खरंच माहिती. येसा ना चला कोण विचारतं? पटकन हात वरती करा. ज्यांना खरंच जन्मदिवस माहिती. कोणाला तर माहितीच आपल्याला. कोण विचारतं? कोणी विचारा. मला सांगायची फक्त जन्मतारीख, जन्माचा दिवस मी सांगतो. चला कोण विचारता? हात वरती करा पटकन. तुला खरंच जन्मदिवस माहितीये का? माहितीये? सांग जन्मतारीख पूर्ण सांग. 4 मे 2014. बघूया 4 मे 2014 ला कोणता दिवस असेल? 4 मे 2014. 4 मे संडे. तुझा जन्म झाला रविवार. बरोबर आहे. एप्रिल 2013. 4 एप्रिल 2013. 4 एप्रिल गुरुवार आहे. जन्मदिवस. बरोबर आहे. थँक्यू. चला अजून उभा राहा. तुला खरंच माहिती ना? सांगतो तारीख पूर्ण. 5 जुलै 2013 शुक्रवार आहे. बरोबर आहे. थँक्यू. अजून कोण विचार? व्हेरी गुड. 21 फेब्रुवारी 2013. ओके 21 फेब्रुवारी गुरुवार आहे. बरोबर आहे. थँक्यू. 1 एप्रिल 2013 सोमवार आहे. बरोबर आहे. थँक्यू. उभी राहा. हा बेटा तू उभा राहा. बस. किती? 23 एप्रिल 2011 बेटा शनिवार आहे. बरोबर आहे. थँक्यू. 7 डिसेंबर 2009. 7 डिसेंबरला सोमवार होता. बरोबर आहे. थँक्यू. काय? 11 नोव्हेंबर 2011. 11 नोव्हेंबर 2011 मंगळवार आहे. बरोबर आहे.
तारीख सर तुम्ही मला जन्मतारीख सांगा. 27 जुलै सर वर्ष 1971. 27 जुलै 1971 ला मंगळवार होता सर त्या दिवशी. बरोबर आहे. थँक्यू. उद्या माझं शनिवारी 11/87. 11 जून 1987 बघूया. 11 जून 1987. 11 जून येस सर गुरुवार आहे त्या दिवशी. बरोबर आहे. थँक्यू. बर हे मी कसं करतो शिकायचंय का? येस ना. किती जणांना शिकायचं हात वरती करा. सगळ्यांना शिकायचे. येस ना. काही ठिकाणी सर शिकू का नको तो म्हणतोय जगू का नको. उत्साह पाहिजे शिकायला. येस ना. कारण की हे तुम्हाला प्रत्येक परीक्षेला विचारलं जातं. येस ना. स्कॉलरशिप असेल एमपीएससी असेल युपीएससी प्रत्येक परीक्षेला 3 ते 5 मार्काला याच्यावर प्रश्न विचारलेच जातात. येस ना. बसताना सर्व बसा एकदा. शिकवणार आहे पण लक्ष द्यावं लागेल. येस ना. वही आहेत का? काढा. वहीवर 1 ते 30 अंक पटकन लिहा. वहीवर 1 ते 30 अंक लिहा. 1 ते 30 अंक लिहा. 1 ते 30 अंक वहीवर लिहा पटकन. एका खाली एक लिहा. एक आपल्याला पुढं थोडं लिहायला जागा सोडा. 1 ते 30 अंक पटकन लिहा. 1 ते 30 अंक लिहा. पुढे लिहायला जागा सोडा पटकन. चला वेळ कमी आपल्याकडं. 1 ते 30 अंक पटकन. का उभे राहा. चला इथं उभे राहा. सगळ्यांनी उभे राहा. उभे राहा. तुम्ही मला सांगायची वस्तूची नावं. कोणती नावं? वस्तूचे सगळे मिळाली. तुम्ही पाठ करा मीही करेल. बघूया तुम्हाला आणि मला किती वेळ लागतो. याचा ना सांग कोणती वस्तू पटकन. टेबल खुर्ची पटकन सांग. खुर्ची खुर्ची घ्या. सगळ्यांनी आपण खुर्ची लिहा. या सगळ्यांनी तुम्ही पण लिहायचं. 1 नंबर खुर्ची सगळ्यांनी लिहायची आहे. राईट ऑन ऑल. सेकंड 1 नंबर खुर्ची बस खाली. 2 नंबर सांग कोणती वस्तू पटकन. कोणती वस्तू? टेबल घ्या. 2 नंबर टेबल पटकन. 2 नंबर टेबल घ्या पटकन. 1 नंबर खुर्ची 2 नंबर टेबल पटकन लिहा आणि पाठ करा. 3 नंबर पेन घ्या. पटकन 3 नंबर पेन पटकन लिहायचं. 3 नंबर पेन. 3 नंबर पेन. थँक्यू. 4 बसा. वही घ्या. दही नाही वही. 4 नंबर वही. वही 4 नंबर वही. थँक्यू. जबाब 5 नंबर सांग. बेंच. व्हेरी गुड. 5 नंबर बेंच लिहा. 8 नंबर लॅपटॉप पटकन. 18 नंबर लॅपटॉप. हे प्रश्न पटकन दिसलाय. उभे राहा पटकन. उभे राहा सगळे पटकन उभे राहा. पटकन टू फास्ट. वही थँक्यू. हा हे प्रश्न सांग पटकन. वस्तू सांग. कोणती वस्तू? तुला खायला काय आवडतं? गुलाबजाम घ्या. 19 नंबर गुलाबजाम पटकन. 19 नंबर गुलाबजाम. थँक्यू. 20 नंबर कोणती वस्तू पटकन. तू नाव सांग. अनुष्का घ्या. अनुष्का. 20 नंबर अनुष्का. दिलात का? व्हेरी गुड. चार्जर घ्या. 30 नंबर चार्जर. चार्जर दिलं. येसा ना. मित्रांनो किती शब्द लिहून घेतले? बसा खाली. मोठ्याने बोला किती शब्द? हे सगळे शब्द मला जर नंबर सहित पाठ करायचं आहे सरळ आणि उलट कसं आहे मला पाठ करायला 30 सेकंद लागतात. किती सेकंद? 3 सेकंद. मी जर तुम्हाला सांगितलं पाठांतर करायला डिफेंस हाऊ मच टाइम विल फॉर इट किती वेळ लागेल? 5 मिनिटं 10 मिनिटं 2 मिनिटं. व्हेरी गुड. 2 मिनिटं दिले. थोडा प्रयत्न करा. 2 मिनिटात पटकन प्रयत्न करा. बघूया कोणाचं होतं. पटकन ट्राय. आवाज न करता मर्यादेवाद करा पटकन. कॅन आय ट्राय. मी प्रयत्न करून बघू का? येसा ना. सरळ बसा. मग चेक करा. त्याच नंबरला 2 शब्द आहे का? राईट राईट रॉंग तर रॉंग. येसा ना. बरं मी तुझं उभा आहे. पुन्हा पुन्हा वाचलं का नाही? पुन्हा याचा अर्थ मला बघावं लागेल का? पण त्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने कसंही विचारलं पटकन सांगू शकतो. येसा ना. चला मला सगळ्यांनी मोठ्याने एकदा वाचून काय काय दिलेलं आहे. चला मोठ्याने बोलता. बोला. 1 नंबर काय? मोठ्याने. 2 नंबर. व्हेरी गुड. 3 नंबर.
पेन 4 नंबर वही ठीक आहे 5 नंबर काय बेंच ठीक आहे 6 नंबर काय चॉक ठीक आहे 7 नंबर फळा ठीक आहे 8 नंबर पेन्सिल ठीक आहे 9 नंबर शॉर्पनर ठीक आहे 10 नंबर शाबास 11 नंबर रायटिंग पॅड ठीक आहे 12 नंबर गाडी ठीक आहे 13 नंबर ठीक आहे 14 नंबर मोबाईल ठीक आहे 15 नंबर हेडफोन 16 नंबर 17 नंबर 18 नंबर 19 नंबर गुलाबजाम ठीक आहे 20 नंबर अनुष्का 21 नंबर काय 22 नंबर 23 नंबर 24 नंबर 25 नंबर 26 नंबर 27 नंबर 28 नंबर 29 नंबर कसं ऐकणार सरळ का उलटा कसं ऐकणार सरळ का उलटा बताए था हमारी इंडिया में ऐसा होता है कोई सीधा पूछा ही नहीं बरं तरी सुद्धा आमचं सरळ सांगत नाही आमचं उलट सांगतो ना तर सरळ नंतर कसं येसा ना सगळ्यांनी वही अशी बघा मी डोळे बंद करतो येसा ना चेक करा त्याच नंबरला तो शब्द राईट राईट रॉंग तो रॉंग येसा ना एकदम फास्ट येस तो येस म्हणा नो तो नो म्हणा येसा ना बोला 30 नंबर चार्जर आहे का येसा ना लिपस्टिक घड्याळ येसा ना टेलिफोन ओके त्यानंतर गार्डन येसा ना त्यानंतर डस्टर ट्री झाड येसा ना 24 नंबर झाड आहे की नाही येसा ना कंपास फर्निचर डाइनिंग टेबल अनुष्का येसा ना ओके त्यानंतर जस्ट गुलाबजाम 18 नंबर गुलाब थांबा मध्ये कोणी बोलणार नाही मी सांगतो दोन बघा 17 नंबर गुलाब आहे का येसा ना ओके त्यानंतर 16 नंबर चेक करा मित्रांनो पेन्सिल 16 नंबर वैष्णवी आहे का येसा ना ओके त्यानंतर 15 नंबर चेक करा 15 नंबर मध्ये कोणी बोलणार नाही हेडफोन आहे का 18 नंबर आहे तर लॅपटॉप आहे का येसा ना ओके त्यानंतर 13 नंबर 14 नंबर मोबाईल आहे का टीव्ही आहे का येसा ना गाडी आहे का येसा ना ओके त्यानंतर बघा 11 नंबर मध्ये कोणी बोलणार नाही रायटिंग पॅड आहे का येसा ना इरेजर आहे का शॉर्पनर आहे का त्यानंतर जस्ट 1 नंबर पेन्सिल आहे का येसा ना ब्लॅकबोर्ड आहे का फळा येसा ना खडू आहे का बेंच आहे का येसा ना वही आहे का पेन आहे का येसा ना टेबल आहे का लास्ट वन इज द चेअर थँक यू व्हेरी मच आता स्टेट म्हणजे सरळ चेक करा सरळ बसा येसा ना फास्ट चेक करा येसा ना वयशी बघा 1 नंबर चेअर आहे का टेबल आहे का पेन आहे का वही आहे का बेंच आहे का खडू आहे का फळ आहे का येसा ना पेन्सिल आहे का शॉर्पनर आहे का इरेजर आहे का रायटिंग पॅड आहे का गाडी आहे का येसा ना टीव्ही आहे का मोबाईल आहे का हेडफोन आहे का येसा ना वैष्णवी आहे का गुलाब आहे का लॅपटॉप आहे का येसा ना ओके त्यानंतर गुलाबजाम आहे का ओके वही अनुष्का डाइनिंग टेबल फर्निचर येसा ना ओके 23 नंबर कंपास ओके झाड डस्टर गार्डन टेलिफोन घड्याळ येसा ना लिपस्टिक लास्ट वन इज द चार्जर थँक यू व्हेरी मच तो मला विचारतो उभा राहा तुम्हाला केव्हाचा विचारतोय सर मी काहीतरी वेगळं विचारणार आहे वय आता मध्ये तो म्हणतोय सर तुम्हाला मी शब्द सांगतो की आमचं सांगा डायरेक्ट शब्द सांगू दे कोणता पटकन तो विचार व्हेरी गुड बघा तो विचारचा पेन्सिल किती नंबरवर सांगा पेन्सिल आणण्यामध्ये चक्र मित्रांनो 8 नंबर
कोणातरी हेडफोन आहे का? येता ना बरोबर तुमच्या गुलाबजाम या गुलाबजाम 100% 19 नंबरवर आहे. येता ना हा तर 10 नंबर पण घेऊ आपण. चल हा सांग चल. झाड काय झाड झाड 100% 24 वर आहे. येता ना बस आता अजून काय तुम्हाला गणित विषय गणित येता ना आपले सर तुझ्या मॅडम आज तुम्ही 30 पर्यंत वर्ग आणि पाढे पाठ केले सांगतात का नाही? येता ना मग पटकन सांगा मला 11 चा स्क्वेअर किती? 11 चा वर्ग 121. व्हेरी गुड. 12 चा 13 चा शाबास. 14 चा 15 चा व्हेरी गुड. 51 चा 26 52 27 23 24 28 29 30 31 32 33 34 35 36 38 39 40 41 42 107 114 114 104 105 105 116 आणि 102 104 रोजा. थँक यू व्हेरी मच. तुम्हाला एक विषय सायन्स येता ना ते सायन्सचा पिरियड ठेवतो आपले सर पाठ वेळा सांगतात. येता ना बरेच पाठ सुद्धा असतं. येता ना पाठ असतं. येता ना शंकरा मग कोणतं एलिमेंट 1 नंबर? हायड्रोजन कोणतं? हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन पोटॅशियम कॅल्शियम कॅडमियम टायटॅनियम व्हॅनेडियम क्रोमिन आयर्न कोबाल्ट निकेल कॉपर झिंक. येता ना देशांची नाव मालदीव श्रीलंका भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश म्यानमार थायलंड कंबोडिया लाओस व्हिएतनाम मलेशिया सिंगापूर ब्रुनेई इंडोनेशिया रशिया मंगोलिया चीन उत्तर कोरिया दक्षिण कोरिया जपान कझाकिस्तान किर्गिस्तान कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान नॉर्वे स्वीडन फिनलंड डेन्मार्क इराक इराण सीरिया पेरू टर्की चिली. येता ना आपली राज्यांची नाव जम्मू काश्मीर लडाख हिमाचल उत्तराखंड पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार गुजरात राजस्थान छत्तीसगड झारखंड त्रिपुरा मिझोराम महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र तेलंगणा ओडिशा उत्तराखंड नागालँड मेघालय आसाम सिक्कीम झाले 28 राज्य. येता ना तुम्हारे एक विषय इतिहास. येता ना आपके पास जो लोग इतिहास भूल जाते हैं उनका भूगोल बिगड़ जाते इसलिए इतिहास भूलना. ही 1829 संधिबद्ध कायदा 1847 मध्ये महात्मा गांधी पहिली शाळा काढली. 1870 मध्ये कलकत्ता मध्ये स्थापना 1885 मध्ये आला ह्यूम यांनी राष्ट्रसभा केली. 1891 संमत झाला. 1892 घोषणा झाला. 19 मध्ये विद्वान संघ स्थापना झाली. 1904 मध्ये अभिनव संघटना 5 बंगालची फाळी झाली. 1906 मध्ये मुस्लिम स्थापना. 1907 मध्ये राष्ट्रीय फुटबॉल. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना मनोज पाठवले. 9 मध्ये मुंडक कायदा. 1920 मध्ये असहकारचा बळ आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत. थँक यू व्हेरी मच.